हालेलुया हालेलुया सब बोलेंगे हालेलुया 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 बोलो यीशु महाराज की जय बोलो यीशु महाराज की जय बोलो यीशु महाराज की जय मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। मी प्रभू यीशु के नाम में आपका स्वागत करती हूँ। प्रभु को धन्यवाद देती हूँ। प्रभु आज हमें उपवास प्रार्थना में लेकर आया हाँ, देवाला धन्यवाद की देवा आपल्याला उपास प्रार्थना घेऊन आला। आओ हम पहला क्रंथियों की पुस्तक अध्याय 6 उसका 19 और 20 देखेंगे। पहिलं ग्रंथिकारांचं पत्र 6 त्याचं 19 फर्स्ट कोरिन्थियन चैप्टर 6 पहिलं ग्रंथिकारांचं पत्र 6 वर्स 19 and 20 19 आणि 20 पहला क्रंथियों की पुस्तक पहिलं ग्रंथिकारांचं पत्र अध्याय 6 अध्याय 6 19 और 20 त्याचं 19 आणि जैसे 20 हमने गए हफ्ते में देखा था, आप सबको याद है गए हफ्ते का वचन? आणि गेल्या आठवड्याचं वचन सर्वांच्या लक्षात आहे का? कितने जनों को याद है? 1 2 3 जनों को याद है गए हफ्ते में हमारे शरीर की बड़ी जरूरत है, आपल्या शरीराची फार गरज आहे इसलिए हमें दफन करना है, आणि म्हणून आपल्याला दफन हमें करायचं जलाना नहीं। त्याला जाळायचं नाही क्यों? क्योंकि इस शरीर को वापस प्रभु जिलाएगा, कारण या शरीराला देव पुन्हा जिवंत वापस करतो इसे बनाएगा, आणि पुन्हा याला इसीलिए बनवतो इसे मिट्टी में गाड़ना, आणि म्हणून याला मातीमध्ये इसे गाडण्याचं जलाना नहीं। जाळायचं नाही तो इसीलिए गए हफ्ते में हमने देखा था आणि गेल्या आठवड्यात आपण हे कि बघितलं होतं. ये शरीर हमें जलाने के लिए नहीं लेना है। आणि एक शरीर जाळण्यासाठी नाही द्यायचं अगर हमारी आखिरी सांस हो गई, हम आँख बंद कर लिए, आणि आपला शेवटचा श्वास झाल्यानंतर आपण आपले डोळे बंद केले तो ये प्रभु का शरीर है, वापस प्रभु को रिटर्न करना हे है। देवाचं शरीर आहे, त्याला परत करायचं इसीलिए उसे नीचे जमीन के अंदर गाड़ना है, आणि म्हणून त्याला जमिनीच्या आत गाडायचं क्योंकि आहे. परमेश्वर ने आदम को और हव्वा को मिट्टी से बनाया कारण देवाने आदम आणि हवेला मातीतून बनवलं और परमेश्वर के पास वापस लौटाने का जरिया है मिट्टी में देना। आणि देवाकडे पुन्हा परत करण्याचा मार्ग आहे त्याला दफन करणं. तो इसीलिए आज हम शरीर के बारे में ही देखने आणि वाले हैं। म्हणून आपण शरीराबद्दलच आपण बघणार आहोत. पहला क्रंथियों की पुस्तक पहिलं ग्रंथिकारांचं पत्र चैप्टर 6 अध्याय 6 और उसका 19-20। त्याचं 19 आणि 20. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है, तुमने जो बसा हुआ है वो तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है, तुम अपने के नहीं हो, क्योंकि तुम दान देकर मोल लिए गए हो, इसलिए अपने देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो। तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जे देवाचे आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. प्रार्थना करेंगे। प्रार्थना करू. पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते हैं, वचन की सेवा को अपने हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए धन्यवाद देते हैं वचन हम ध्यान से सुनने के लिए, और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो मदद करना, किसी को भी निंदाने नहीं देना, अनुग्रह करना, शांति देना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज गॉड। प्रेज द लॉर्ड. यहाँ प्रियो प्रभु का वचन कहता है, आणि इथे प्रेम देवाचं वचन म्हणतं क्या तुम नहीं जानते तुम्हारे देह पवित्र आत्मा का मंदिर है? आणि तुम्हाला माहित नाही की तुमचं जे शरीर आहे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. प्रियो, हम सब मानवी जो शरीर है, इंसान का जो शरीर है, आणि प्रिय माणसाचं जे शरीर आहे वो परमेश्वर ने निर्माण किया है, बनाया ते है, देवाने बनवलेलं आहे. और एक चमत्कार रीति से, अद्भुत रीति से बनाया आणि है। एक चमत्कारिक रीतीने अद्भुत रीतीने बनवलेलं आहे. हमारा क्रिएशन, हमारी निर्मिति एक चमत्कार है। आणि आपली जी निर्मिती आहे तो एक चमत्कार आहे. बाइबल हमें बताता है एक अद्भुत काम है, आणि बायबल आपल्याला सांगतं की ते अद्भुत काम आहे. अद्भुत काम। अद्भुत काम. तो अब हम उसका वचन भी पढ़ हे लेंगे। आपण त्याचं वचन सुद्धा वाचले. भजन संगीता 139, स्तोत्र संहिता अध्याय 139. साम स्तोत्र संहिता 139 139 14 to 16, 14 ते 16. साम स्तोत्र संहिता भजन संगीता स्तोत्र संहिता 139 139 14 से पढ़ो। त्याचं 14 पासून. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. क्या लिखा है? मैं भय योग्य और अद्भुत रीति से मैं माँ के गर्भ में रचा गया हूँ। परमेश्वर ने जब आदम को बनाया तो मिट्टी से बनाया, आणि देवाने ज्यावेळेस आत्माला बनवलं त्याला मातीतून बनवलं, मिट्टी से रचा। मातीतून त्याला तो निर्माण मिट्टी से केलं. जब रचा, आणि मातीतून ज्यावेळेस त्याची निर्मिती केली, आपको मालूम है हमारे अंदर के जो पार्ट्स है, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या आतमध्ये जे पार्ट्स आहेत नस, नस, ये सारे जो है वो परमेश्वर ने मिट्टी से बनाए। आणि सगळं काही आहे ते देवाने मातीने बनवलेलं आहे. आज भी इंसान मिट्टी का पुतला बनाता है, आणि आजही माणूस मातीचा पुतळा बनवतो, लेकिन उसमें फर्क क्या है? पण त्याच्यात फरक आहे. उसमें वो जान नहीं डाल सकता, त्याच्यामध्ये तो जीव टाकू
नाही बनत. और उसके अंदर खाली रहता है। आणि त्याच्या आतमध्ये सगळं रिकामे असतं. नसें, नसा हार्ट, आणि हृदय ये जो फुफ्फुस जिसे हम लंग्स कहते हैं, आणि जे फुफ्फुस ज्याला म्हणतात, लीवर आणि लिव्हर, पैंक्रास, पॅनक्रास, ये सारी वस्तुएं नहीं आणि या रहती, सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये नसतात. हड्डियां नहीं रहती, हाडं नसतात, मांस नहीं रहता है, मांस नसतं, वो मिट्टी ही है, आणि ते मातीच आहे. सिर्फ मिट्टी का पुतला है। फक्त मातीचा पुतळा आहे. लेकिन परमेश्वर ने पण देवाने मिट्टी का पुतला बनाकर मातीचा पुतळा बनवून मांस बना दिया। आणि ते मांस त्याने हमारे बनवलं, ऊपर मांस, उस आदम के ऊपर मांस चढ़ा दिया, आणि त्या आत्मामध्ये त्याने मांस चढवलं, नसें बना दी, नसा बनवल्या, हाँ, सब कुछ सगळं काही, मिराकली। आणि चमत्कारिक रीतीने. जो पहला आदम तो परमेश्वर ने अपने हाथों से, यीशु ने अपने हाथों से बनाया, आणि पहिला आदम तो देवाने येशू ख्रिस्ताने आपल्या हाताने निर्माण लेकिन केला. उसके बाद से जो हवा के बाद आदम और हवा से जो संतति अब तक जन्म ले रही है, आणि आदम आणि हवेच्या द्वारे जी संतती अजूनही जी जन्म घेत आहे, वो तो एक मनुष्य के पेट के अंदर, गर्भ के अंदर, जहाँ अंधकार है, अंदर कुछ भी दिखता नहीं। अभी आपके अंदर कुछ है, मेरे अंदर कुछ है, किसी को दिख रहा है? आणि तुमच्या आतमध्ये किंवा माझ्या आतमध्ये जे आहे ते आपल्याला दिसतंय का? नहीं दिखता, नाही दिसत. लेकिन उसमें एक बच्चा जन्म, यानी आपका और मेरा परमेश्वर ने वहाँ जन्म बनाया, पण त्याच्यामध्ये देवाने तुमचा आणि माझा आपली निर्मिती देवाने त्याच्यामध्ये केली. नाक से लेके नाक अंदर पासून के सारे अवयव, आणि आपले सगळे अवयव, पार्ट, सर्व पार्ट तो देखा गया तो एक चमत्कार है ये। बघण्यात आला तर एक चमत्कार आहे. तो इसीलिए प्रियो, म्हणून प्रियांनो, मनुष्य का शरीर एक मानव- परमेश्वर की ओर से चमत्कार है। आणि माणसाचं शरीर हे देवाकडून केलेला आहे, तो एक चमत्कार आहे. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. हाँ, यहाँ लिखा है किसने बनाया? परमेश्वर ने माँ के गर्भ में हमें बनाया। भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. हमें भय के साथ और अद्भुत रीति से बनाया गया, चमत्कार रीति से। म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. हाँ, मैं तेरा धन्यवाद करता हूँ। तुझी कृती अद्भुत आहे हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. हाँ, मेरा जान तेरी महिमा करता है और जानता है तूने मुझे बनाया। तो इसका मतलब है हमारा ये जो शरीर है, ये शरीर परमेश्वर ने बनाया है। आणि आपले हे जे शरीर आहे ते शरीर देवाने बनवलेलं आहे. इसलिए जो हम करंतियों की पुस्तक में पढ़े कि तुम तुम्हारे नहीं हो, हम अपने नहीं है, परंतु हम परमेश्वर के। आणि म्हणून करंतिकांच्या पत्रामध्ये आपण वाचलं की तुम्ही तुमचे नाही आहात, आपण देवाच्या आत्म्याचं मंदिर आहात. तो ये जो शरीर है, आणि हे जे शरीर आहे ये परमेश्वर का है, आणि ते देवाचं आहे, हमारा नहीं है। आपलं नाहीये. इसलिए हम अपनी मनमर्जी इस शरीर में नहीं आणि करते। स्वतःच्या इच्छा आपण या शरीरामध्ये पूर्ण नाही करू शकत. परमेश्वर का है, आणि हे देवाचं आहे, इसे परमेश्वर को ही देना आणि है। याला देवालाच द्यायचं आहे. परमेश्वर ने ये शरीर दिया ताकि उसकी महिमा करे। आणि देवाने हे शरीर दिलं का? कारण आपण त्याच्याद्वारे त्याचा गौरव करावा. शरीर के द्वारा शरीराच्या द्वारे एक ऐसा साधन परमेश्वर ने एक ऐसा साधन इस शरीर को बनाया, आणि देवाने कसं साधन या शरीराला बनवलं, जिसके द्वारा हम परमेश्वर का सहवास, परमेश्वर का अनुभव हम ले सकते हैं। आणि त्याच्यामध्ये आपण देवाचा सहवास आणि देवाचा अनुभव घेऊ शकतो. और इस शरीर के द्वारा हम प्रभु की सेवा कर सकते आणि या शरीराच्या द्वारे आपण देवाची सेवा करू हैं। तो इस शकतो. शरीर का बनाने का मुख्य उद्देश्य, मग हे शरीर बनवण्याचं मुख्य कारण, अभी आप बहुत लोगों को ये ऐसा लगता है कि अरे ये शरीर है, इस आत्मिक रीति में रुकावटें डालता है, आणि हे शरीर आहे जे आत्मिक गोष्टींमध्ये अडथळे टाकतात, आत्मा में बढ़ने के लिए रुकावट डालता है, आत्म्यामध्ये वाढण्यासाठी अडथळे निर्माण करतात, आपको अनुभव लेने के लिए, आणि तुम्हाला अनुभव घेण्यासाठी परमेश्वर का स्वाद चखने के लिए, आणि देवाचा स्वाद चाखण्यासाठी साथ साथ आणि उसकी सोबतच सेवा करने के लिए त्याची सेवा आप करण्यासाठी. शरीर के द्वारा ही करें, आणि तुम्ही शरीराच्या द्वारेच ये करावे, परमेश्वर की इच्छा आणि ही देवाची इच्छा आहे. है। मालूम हुआ, माहिती झालं? जब परमेश्वर ने आदम और हवा को बनाया, ज्यावेळेस देवाने आदम आणि हवेला बनवलं अदन की वाटिका में परमेश्वर से मिलने आता था, आणि एदन बागेमध्ये देव त्यांना भेटायला यायचा. तो परमेश्वर के साथ का जो आदम और हवा का जो सहवास था, आणि देवाच्या सोबत जो त्यांचा आदम आणि हवाची जी संगती होती, उसका अनुभव और उसका आनंद जो आदम और हवा ने लिया, आणि त्याचा अनुभव आणि त्याचा आनंद जो आदम आणि हवेने घेतला, वो आनंद हम इस शरीर में ले, ये परमेश्वर की इच्छा। आणि तो आनंद आपण या शरीरामध्ये घ्यावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया, 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 सब बोले हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. शरीर का बनाने का मुख्य उद्देश्य ये है कि जो आदम और हवा ने शरीर में परमेश्वर के साथ सहवास किया, जेनेसिस उत्पत्ति अध्याय 1 में पढ़ सकते 27 से लेके, आणि उत्पत्ती 1:27 पासून तुम्ही वाचू शकता.
तो वहाँ आप पढ़ सकते हैं कि परमेश्वर से मिलने आता था, आणि देव त्याला तिकडे भेटायला यायचं तो संगति करते थे आणि ते लोक संगती और करायचे परमेश्वर की संगति में आदम और हवा खुश होते थे। आणि देवाच्या संगतीमध्ये आदम आणि हवा खुश होते तो वो जो खुशी का जो आनंद है ना, वो उनको शरीर में मिलता था। आणि तो जो आनंद आहे तो त्यांना शरीरामध्ये भेटायचा इसीलिए परमेश्वर ने हमें देह दिया है, आणि म्हणून देवाने आपल्याला शरीर दिलेलं हमें आहे शरीर दिया आणि है। आपल्याला शरीर दिलेलं तो आहे इसीलिए प्रियो, परमेश्वर ने ये जो शरीर दिया है आणि देवाने जे शरीर दिलेलं ये आहे हमारी प्रॉपर्टी नहीं है, आणि आपली मालमत्ता किंवा आपली संपत्ती तो नाही ये परमेश्वर की प्रॉपर्टी है। आणि देवाची मालमत्ता इस आहे पर हमारा कोई अधिकार आणि नहीं है, याच्यावरती आपला काही अधिकार ये नाही हमें इस्तेमाल के लिए दिया आणि गया है। आपल्याला वापरण्यासाठी देण्यात आलेला आहे इसीलिए इस पृथ्वी पर हमें इस शरीर को परमेश्वर की महिमा के लिए, परमेश्वर की सेवा के लिए, परमेश्वर के साथ सहवास करने के लिए दिया गया है। आणि म्हणून आपल्याला हे शरीर या पृथ्वीवरती देवाबरोबर संगती करण्यासाठी त्याच्याबरोबर सहवास करण्यासाठी आणि गौरव त्याचा करण्यासाठी दिलेला आहे आदम और हवा पाप में गिरने के कारण वो बिके गए, आणि आदम आणि हवा पापामध्ये पडल्यामुळे ते बिघडले गेले ते पापीच झाले जिसके कारण सारी मानव जाति पापी हो गई। त्याच्यामुळे सर्व मानवजाती पापीच झाली इसीलिए यीशु मसीह ने दान देकर, कलवरी क्रूस पर अपना लहू देकर उसने क्या किया, हमें मोल ले लिया। आणि येशू ख्रिस्ताने आपलं रक्त वरच समावती देऊन आपल्याला विकत घेतलेला आहे इसलिए यहाँ लिखा है तुम दान देकर खरीदी किए गए हो। आणि म्हणून ते देण्यात आलेलं आहे तुम्ही मोल देऊन विकत घेतलेले तो आहे इसीलिए जब कोई वस्तु खरीदी की जाती आणि है म्हणून ज्यावेळेस कोणती वस्तू विकत घेतली तो जाते वो उस व्यक्ति की होती है। तर ती त्या व्यक्तीची होऊन अगर जाते. आपने खरीदी किया आणि जर समजा तुम्ही कोणती वस्तू विकत घेतली तर ती तुमची आहे वैसे यीशु मसीह ने खरीदी किया, जसं येशू ख्रिस्ताने विकत तो अब घेतलं हम किसके हैं? आणि आता आपण कोणाचे आहोत यीशु के। येशू यीशु ख्रिस्त ने पैसों से नहीं खरीदी किया, आणि येशू ख्रिस्ताने पैशांनी विकत नाही उसने घेतलं बहुमूल्य लहू से, आणि त्याने त्याच्या बहुमूल्य रक्ताने जान से आणि त्याच्या प्राणाच्या द्वारे उसने क्या किया, हमें खरीदी किया त्याने है। आपल्याला विकत घेतलेला आहे तो इसीलिए हमारे अंदर उसने क्या किया, हम उसके हैं, इसके लिए एक सील मार दिया आत्मा। आणि म्हणून आपण त्याचे आहोत हे म्हणून त्याने आपल्या माथ्यावरती शिक्का मारलेला आहे तो म्हणजे त्याच्या आत्म्याचा तो जैसे जब कोई वस्तु खरीदी की जाती है, सोचो कोई जमीन खरीदी जाती है आणि समजा कोणतरी जमीन विकत घेत तो आहोत उसके ऊपर गवर्नमेंट का सील मारा जाता है। तर त्याच्यावरती सरकारचा शिक्का मारला जातो जब वो अगर सोचो एक नोटरी जो पेपर होता है, आणि नोटरीचा जो पेपर असतो उस पेपर पे टाइपिंग किया आणि त्या पेपरवरती टायपिंग केले लेकिन रजिस्ट्री नहीं किया, पण रजिस्ट्री नाही केली नोटरी नहीं मारा, नोटरी नाही मारली तो उस पेपर को कोई वैल्यू है? तर त्या पेपरला काही किंमत आहे का भले वो 100 रुपये का लिया, भले तो 100 रुपयाचा घेतलाय 500 रुपये का लिया, 500 रुपयाचा घेतला लेकिन कोई वैल्यू नहीं। पण काही किंमत नाही जब उस पेपर पे पण जेव्हा त्या पेपरवरती रजिस्टर से स्टैम्प मारा जाता है, सिग्नेचर किया जाता है, आणि रजिस्ट्री करून त्याच्यावरती स्टॅम्प आणि सिग्नेचर केली जाते तब उस पेपर को वैल्यू होता है। आणि तेव्हा त्या पेपरची किंमत असते आपको समझा? मला समजलं उसी रीति से त्याच रीतीने प्रियो हम दाम देकर खरीदी किए आणि गए, आपण मोल देऊन विकत घेतलेले आहोत इसलिए हमारे ऊपर भी क्या किया, रजिस्टर मार दिया, आणि म्हणून आपल्यावरती सुद्धा रजिस्टर शिक्का मारलेला मार आणि दिया, आपल्यावरती शिक्का मारलेला साईन कर आहे दिया, आणि सही केलेली आहे मुझे पवित्र आत्मा। ती म्हणजे पवित्र आत्म्याची इसीलिए पवित्र आत्मा हमारे अंदर रहने के कारण हम बिक नहीं जा सकते, हम नाश नहीं हो सकते, हम कहीं पर भी मिट्टी में घुल मिल, मतलब यानी संसार में नहीं हो सकते। आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून आता कोणीही आपल्याला विकू शकत नाही किंवा आपण जगामध्ये जाऊ शकत नाही आपला नाश होऊ शकत नाही इसीलिए प्रियो परमेश्वर का आत्मा हमारे अंदर होने के कारण परमेश्वर के आत्मा की ड्यूटी है हमें वापस परमेश्वर के पास, जिसने हमको खरीदी किया है, उसके पास लेके जाना। आणि देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून ते त्याचं कर्तव्य आहे त्याचं काम आहे की जेथून आपण आलेलो आहोत म्हणजे देवाकडून तर देवाकडे आपल्याला पुन्हा परत जिसने करणं. हमें खरीदी किया है उसके पास दे देना। आणि ज्याने आपल्याला विकत घेतलेला आहे त्याला ती वस्तू परत करणं तो इसीलिए प्रियो परमेश्वर का आत्मा इस देह में दिया है। आणि देवाचा आत्मा या शरीरामध्ये दिलेला तो आहे हमारी ड्यूटी क्या है, इस शरीर का ख्याल करना, आणि आपलं कर्तव्य आहे आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची शरीर को संभालना, या शरीराला ये सांभाळायचे शरीर को जिंदा रखना। आणि या शरीराला जिवंत ठेवायचं बाइबल हमें बताता है, रोमियो की पुस्तक अध्याय 12, 1 और 2, रोमकरांचं पत्र ते 12:14 आणि 2 रोमन्स रोमकरांचं पत्र चैप्टर 12, अध्याय 12 1 and 2। तसं 1 आणि 2 रोमियो की पुस्तक रोमकरांचं पत्र अध्याय 12, अध्याय 12 1 और 2। 1 आणि 2 म्हणून बंधुजन हो मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीर जिवंत हाँ, तुम्हारे शरीर को जिंदा
पवित्र पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे। परमेश्वर को स्वीकार किया जाएगा, ऐसा बोलकर परमेश्वर को क्या करो, दे डालो। ये क्या है, कौन सी सेवा है, आत्मिक सेवा। आणि कोणती सेवा आहे, आध्यात्मिक सेवा। रोमन्स 12:1-2, रोमन्स 12:1-2। तो परमेश्वर ने ये शरीर को सेवा के लिए रखा। आणि देवाने या शरीराला सेवेसाठी ठेवले। अगर ये शरीर सेवा नहीं करता तो ये शरीर का कोई फायदा नहीं। आणि जर हे शरीर देवाची सेवा करत नाही तर या शरीराचा काही उपयोग नाही। हम कोशिश करें कि इस शरीर से प्रभु की सेवा करें। प्रयत्न करायचे की या शरीराच्या द्वारे देवाचा सेवा करायची। देखो यीशु मसीह ने भी इस पृथ्वी पर शरीर देहधारी होकर आया आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती शरीर रूप धारण करून वो आला। उसने सेवा की, त्याने सेवा केली, परमेश्वर की सेवा की। देवाची सेवा केली। परमेश्वर की सेवा करते समय उसने दुख उठाया आणि देवाची सेवा करत असताना त्याने दुःख उचललं, लहू बहाया रक्त वाहवलं और अपना प्राण भी दिया। आणि आपला जीव सुद्धा दिला। तो अगर वैसे ही अगर हमें भी इस शरीर से प्रभु की सेवा करते समय लहूलुहान होना भी पड़ा, दुख उठाना भी पड़ा, मरना भी पड़ा, प्रभु के लिए तो दे देना शरीर। मग तसंच या शरीरामध्ये जर देवाची सेवा करत असताना आपल्याला रक्त वाहावं लागलं किंवा मरावं लागलं तरी सुद्धा आपल्याला हे शरीर द्यायचे हम आहे, प्रभु की सेवा करना है। पण देवाची सेवा करत नाही। तो हम कोशिश करें कि इस शरीर से प्रभु की सेवा करें। तो प्रभु की सेवा हम कैसे कैसे कर सकते हैं, आणि प्रयत्न करायचे की आपण देवाची सेवा केली पाहिजे। मग देवाची सेवा कशी आपण करू तो ये शकतो? शरीर परमेश्वर का है तो चर्च में लाना है। आणि हे शरीर देवाचे आहे ते मंदिरामध्ये आणलं पाहिजे। शरीर देव मंदिर में बैठना चाहिए, आणि तुमचं शरीर मंदिरात बसलं पाहिजे। शरीर से प्रार्थना करना चाहिए, शरीराने प्रार्थना केली पाहिजे, शरीर से वचन पढ़ना चाहिए, शरीराने वचन वाचलं पाहिजे। शरीर के द्वारा सिर्फ सुनने वाला नहीं, शरीर के द्वारा वचन पढ़ना भी चाहिए। आणि फक्त ऐकणार नाही पण शरीराच्या द्वारे वचन ऐकवा, शरीर के द्वारा वाचलं सुद्धा पाहिजे। हम दान दशम देना चाहिए, शरीराच्या द्वारे दान दर्शन दिला पाहिजे। शरीर के द्वारा भोजन करना चाहिए, प्रभु भोजन। आणि शरीराच्या द्वारे प्रभु भोजन घेतलं प्रभु पाहिजे। भोजन अंदर जाना ही चाहिए प्रभु शरीर में। भोजन आणि प्रभु भोजन आपल्या शरीराच्या आत गेलंच पाहिजे। इसीलिए उसने शरीर के लिए, हमारे शरीर के लिए अपना खुद का देह, खुद का लहू दिया। आणि म्हणून त्याने आपल्या शरीरासाठी स्वतःचा देह आणि स्वतःचं रक्त तो दिलं। वो हमें करना ही है। आणि म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। शरीर में उपवास करना है। शरीरामध्ये उपवास करायचे ये सारे जो है ये इसके द्वारा हम सेवा करते हैं। आणि हे सगळं जे आहे ते आपण देवाची सेवा करतो। एक दूसरे से मिलने को जाना, एकमेकांना भेटायला एक जाणं, दूसरे के घर जाना, एकमेकांच्या घरी ये जाणं शरीर के द्वारा। आणि शरीराच्या द्वारे। ऐसा नहीं बोला मैं, हाँ मैं घर में जैसे मैं आपको देख रहा हूँ, आणि आम्ही घरात बसून तुम्हाला बघतो एक दूसरे के घर भी जाना, आणि एक दुसऱ्यांच्या घरी सुद्धा जा। शरीर के द्वारा लोगों को मदद करना, शरीराच्या द्वारे लोकांना मदत करा, एक दूसरे को हेल्प करना, एकमेकांना मदत करा। जितना हो सकता है हम जेवढं होऊ शकतो तेवढं आपण करायचं आहे। तो ये इससे क्या होता है, प्रभु की सेवा होती है। आणि याच्याने काय होतं, देवाची सेवा। प्रभु चाहता है कि ये शरीर से प्रभु की सेवा हो। आणि देवाची इच्छा आहे की या शरीराच्या द्वारे देवाची सेवा व्हावी। तो कोशिश करो कि इस शरीर से कोई पाप न हो। आणि प्रयत्न करा की या शरीराच्या द्वारे कोणतेही पाप होऊ नये। शरीर परमेश्वर की ओर से दिया हुआ गिफ्ट है। आणि शरीर देवाकडून मिळालेलं गिफ्ट आहे। तो इसीलिए अक्सर ये शरीर दुष्ट इस शरीर को पाप में मोहित करता है और इस शरीर में मल्लयुद्ध करता है पाप डालकर। आणि दुसरं या शरीराचा वापर करतो आणि त्याला मोहित करतो, त्याच्यामध्ये पाप टाकून। रोमियो की पुस्तक अध्याय 7 में आप पढ़ सकते हैं, रोमकरांचा 15 7 मध्ये तुम्ही वाचू शकता। 15 से त्याचा 15 पासून 15 से 23। 15 ते 23 पर्यंत। ये पौलुस अपने शरीर के विषय में कहता है। आणि पौल आपल्याला शरीराच्या विषय म्हणतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे। कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष वाटते तेच करतो। जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो। तर आता यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या काही वर्षाने पाप ते करते। कारण मला ठाऊक आहे की माझ्या काही म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले बसत नाही, कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही। कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, जर करावेसे वाटत नाही असे जे वाटते ते मी करतो। जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या काही बसणारे पाप ते करते। तर मग जो मी सत्कर्मी करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहे असा नियम मला आढळतो। माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो। तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो, मला
मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाचं स्वाधीन करतो. तो ये पाप है जो हमारे शरीर में रहकर, जैसे परमेश्वर का आत्मा इस शरीर में रहता है, वैसे ही हमारे अंदर पाप रहकर क्या करता है, वो भी हमारे उनको प्रलोभन करता है. तुम करो, ये करो, आज तो चर्च जा रहे हो, जाओ ना, झगड़ा करो ना, तुम क्यों सह रहे हो, क्यों माफ कर रहे हो, लायकी है क्या उसकी क्षमा पाने की. इस रीति से अंदर तो फिर पाप रहता कहाँ है? आणि पाप राहतो कुठे? शरीर में. शरीरात. वो कहाँ रहता है? तो कुठे असतो? खून में. रक्त कहाँ रहता है? कुठे असतो? ब्लड में. रक्त में. जो पाप है, जे पाप आहे, वो आदम से हमारे ऊपर उतरा, आणि जे आदम आणि हवेपासून आपल्यावरती उतरून हमारे आलं, पूर्वजों से हमारे ऊपर आणि उतरा, आपल्या पूर्वजांपासून जे आपल्यावरती उतरून वो आलं, हमारे अंदर कहाँ रहता है? आणि ते आपल्यामध्ये कुठे असतं? खून में. आपल्या रक्तात. तो फिर पवित्र आत्मा कहाँ रहता मग पवित्र आत्मा कुठे राहतो? है? शरीर में. शरीरात. हाँ? हृदय में. आपली हृदयात. कहाँ रहता है? कुठे राहतो? हृदय में. हृदयात. तो वाक्य हृदय में है. आणि तो तुमच्या हृदयात आहे. तो इसलिए ये फर्क याद रखो. आणि फरक लक्षात ठेव. तो पाप खून में होने के कारण आणि पाप रक्तामध्ये असल्यामुळे आप चाहते हो मैं ये नहीं करूँ, आणि तुमची इच्छा असते की मी हे करू नये, लेकिन आपसे हो जाता है. पण तुमच्याकडनं ते होतं. क्यों? क्योंकि पाप को प्रभाव ज़्यादा है. या कारण पापाला प्रभाव लेकिन लागतो. अगर आप पवित्र आत्मा को मदद करने को दोगे, पण जर तुम्ही पवित्र आत्म्याला मदत करायला द्याल, हाँ, तब पाप का प्रभाव कम हो तर जाए. पापाचा प्रभाव कमी पडतो. हम जो तराजू होते हैं, आणि जो तराजू असतो, तराजू में तराजूमध्ये अगर 1 किलो डाला 1 किलो टाकते वजन, और अगर 2 किलो भाजी डाला आणि 2 किलो भाजी टाकते, तो क्या होगा? तर काय होईल? भाजी का जो है पल्ला वो भारी रहेगा ना, नीचे जाएगा ना. आणि भाजीचा जो पला आहे तो खाली होईल. सही है. तो वैसे ही प्रियो, आपको भी यही करना है. पवित्र आत्मा का सामर्थ इतना बढ़ा देना है, इतना बढ़ा देना है कि इसका प्रभाव कम हो जाना चाहिए पाप का. आणि तुम्हाला सुद्धा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इतकं वाढवायचं आहे की पापाचा जो प्रभाव आहे तो कमी पडला पाहिजे. तो पाप के कारण ही आज हम सब बीमारी, दुख, दर्द इस शरीर में उठाते हैं. आणि पापामुळे आजारपण, दुःख, कष्ट, त्रास आपण या शरीरात ये उचलतो. शरीर में आत्मा है, या शरीरात आत्मा आहे, पवित्र आत्मा है, पवित्र आत्मा हम आहे. फिर भी हम इस शरीर में दुख उठा रहे, तरी सुद्धा शरीरामध्ये दुःख उचलतो दर्द उठा रहे. आणि दुःख त्रास होतो. क्यों? का? पाप के प्रभाव के कारण कारण. पापाच्या प्रभावामुळे. इसीलिए प्रियो, म्हणून प्रियांनो, तो हमारा ये शरीर पाप करने के लिए नहीं दिया है. आणि आपले शरीर पाप करायला नाही गेले आहे. इसलिए हमें इसको कंट्रोल में रखना जरूरी आणि है. म्हणून याला नियंत्रणामध्ये ठेवणं गरजेचं आहे. शरीर के द्वारा लैंगिक अनैतिकता नहीं करना है. आणि शरीराच्या द्वारे लैंगिक अनैतिकता नाही करायची. क्योंकि ये शरीर व्यभिचार के लिए नहीं कारण दिया. शरीर व्यभिचारासाठी नाही दिले. आप उसी अध्याय का त्याच अध्यायाचं पहिला ग्रंथी पुस्तक पहिलं ग्रंथीकारांचं पत्र अध्याय 6 अध्याय 6 उसका 13. त्याचं वचन 13. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, पण त्या दोघांचाही अंत देव करेल. पण शरीर जाड कर्मासाठी नाही तर प्रभूसाठी आहे. परंतु शरीर व्यभिचार के लिए नहीं है, प्रभु के लिए है, आणि शरीरासाठी प्रभू आहे. और प्रभु देह के लिए है. तो इसीलिए प्रियो, हम इस शरीर से व्यभिचार नहीं कर सकते. आणि या शरीराच्या द्वारे आपण व्यभिचार नाही करू शकत. प्रभु ने आज्ञा नहीं दी है, आणि देवाने आज्ञा नाही दिली. क्योंकि ये शरीर व्यभिचार के लिए नहीं बना है. आणि हे शरीर व्यभिचारासाठी नाही बनवले. इसलिए उससे बचे रहने के लिए प्रभु का वचन है. आणि त्याच्यापासून वाचून राहण्यासाठी देव सांगतो. शरीर में जब भी हम पाप करते हैं, शरीरामध्ये ज्या वेळेस आपण पाप करतो खून से होने वाले पाप, आणि रक्ताच्या द्वारे होणारे पाप, खून से होने वाले पाप जब करते हैं तब दुख, दर्द, मृत्यू, बीमारी इसका अनुभव लेते हैं. आणि रक्तामधून होणारे पाप जर आपण करतो त्याच्यामुळे आजारपण, दुःख, त्रास आणि आपल्यावरती संकट येतात. अंदर से आतमधून जैसे झूठ बोलना, बोलणं ये खून में है. आणि रक्तात आहे. अगर वो झूठ बोलते हैं आणि जर कुठं बोलतो फिर मुंह में छाले आना, तोंडामध्ये छाली येणं, दांत का गिरना, आणि दात पडणं, दांत का दर्द होना, दाताचा त्रास होणं, ये सब होता है. आणि या सगळ्या गोष्टी होतात. दर्द से जाना पड़ता है. आणि मग त्रासच न जावं लागतं. आपको समझा? तुम्हाला समजलं? लेकिन ये जो शरीर, व्यभिचार एक ऐसा पाप है आणि व्यभिचार असा पाप आहे जो इस शरीर के अगेंस्ट
खुद के शरीर के अगेंस्ट किया हुआ आणि ते स्वतःच्या शरीराच्या विरोधात केले पाप आहे. है. आगे का पढ़ो. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवेल. प्रभु ने परमेश्वर ने यीशु के शरीर जिलाया. वही परमेश्वर आज हमारे पास आशा है कि हमारा भी शरीर क्या करेगा, जिलाएगा. इसलिए जलाना मना है. लोग क्या बोलते हैं, लोक काय बोलतात, आता काय करायचं, अभी क्या करणे का, आमच्या घरातले लोक काय ऐकत नाही. हमारे घर के लोग कुछ समझे आमच्या घरातल्या नहीं, लोकांना कोण समजवणार. हमारे घर के लोगों को कौन समझाएगा. पण आपलीच ड्युटी आपल्या शरीराची काळजी घेणं. और हमारा ही कर्तव्य हमारे शरीर का ख्याल आपल्या करना है. घरातील लोकांना सांगणं, बाबा मला जाळू नका. और हमारे घर के लोगों को बताना कि मुझे जलाना मत. स्पष्ट रीति से यहाँ लिखा है, प्रभु इस शरीर को जिलाएगा, आणि स्पष्ट रीतीने दिलेलं आहे की देव या शरीराला जिवंत करवेल. क्योंकि वो उसका है. आणि ते त्याचा आहे इसलिए उसे शरीर वापस देना. आणि म्हणून त्याला शरीर पुन्हा द्यायचं आहे. इसलिए इसे खराब मत करो. आणि म्हणून त्याला खराब करू नका. आप जवान थे, तरुण होता, उम्र हो गया, वय झालं बुढ़ापा हो गया, आणि वृद्ध झाला, पहले जाड़े थे, पहिले जाडी फिर होता, दुबले हुए, मग पुन्हा बारीक झाला. उसमें कुछ बुरी बात. आणि त्याच्यात काही वाईट गोष्ट नाही. शरीर की घड़न है. आणि ती शरीराची जशी घडण जैसे आहे जैसे उम्र होती बाल सफेद आएगा, आणि जसं सवय वाढत जातं केस सफेद होते, शरीर थोड़ा निर्बल हो जाएगा. शरीर थोडंसं निर्बळ होऊन जाईल. तो उम्र के हिसाब से शरीर जाएगा. तो आप सोचोगे कि प्रभु ने तो मुझे बच्चा बोलकर जन्म दिया, मैं बच्चा वापस कैसे बन सकता हूँ. ऐसा कोई ज़रूरत नहीं. ये परमेश्वर ने शरीर का चेंजेस रखा है. आणि देवाने शरीराचे बदल ठेवलेले आहेत. अगर आप बुढ़ापे में बुलाए गए हो, आणि वृद्धापकाळी देवाने तुम्हाला बोलवलं बुढ़ापे का शरीर प्रभु को देना है. आणि ते वृद्धापकाळाचं शरीर तुम्हाला देवाला द्यायचं प्रभु आहे. उस शरीर को जिलाएगा. आणि देव ते शरीराला उठवेल. जब आपको जिलाएगा तो आप बूढ़े होकर नहीं जिलाएगा, ज्यावेळेस तो तुम्हाला उठवेल त्यावेळेस तुम्ही वृद्ध होऊन नाही उठणार, जवान. तरुण. मालूम है. तो इसीलिए ये जो शरीर परमेश्वर का है, इसे परमेश्वर को ही देना आणि म्हणून हे जे शरीर देवाचं आहे ते देवालाच द्यायचं आहे. है. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय, तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबीनीचे अवयव करावे काय, कधीच नाही. जो कसबीनीशी जळला तो व ती एक शरीर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय, कारण ती दोघी एक देह होतील असे तो म्हणतो. परंतु जो प्रभूशी जळला तो व प्रभू एक आत्मा आहे. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो हाँ, जो कोई अन्य पाप मनुष्य करता है ते शरीराबाहेरून वो होते. शरीर के बाहर है. परंतु जो जार कर्म करतो लेकिन व्यभिचार ही एक ऐसा पाप है, तो आपल्या शरीराबाबत पाप वो करतो. अपने शरीर के देह के विरुद्ध पाप करता है. इसीलिए याद रखो, ये शरीर प्रभु का है, इसे आप और मैं व्यभिचार नहीं कर सकते. आणि लक्षात ठेवा हे शरीर देवाचं आहे, त्याच्याद्वारे आपण व्यभिचार नाही करू शकत. प्रभु को वापस पवित्र बोलकर ही देना है, आणि देवाला ते पुन्हा पवित्र करूनच परत परमेश्वर करायचं, को ही देना है. देवालाच द्यायचं आहे. तो इसीलिए प्रियो, वापस प्रभु इस शरीर को उठाएगा, आणि जो पुन्हा हे शरीराला उठवेल, पुनरुत्थान करेगा, पुनरुत्थित करेल, फिर से उसे जिंदा करेगा. पुन्हा त्याला जिवंत करेल. इसलिए प्रियो, परमेश्वर का शरीर परमेश्वर को वापस. आणि म्हणून देवाचं शरीर देवाला पुन्हा परत करा. इसलिए ये शरीर अच्छा रखो, आणि म्हणून हे शरीर चांगलं ठेवा, पवित्र रखो, पवित्र ठेवा, इसे अच्छा रोज नहलाओ, आणि याला रोज अंघोळ घाला, अच्छे अच्छे कपड़े डालो, चांगले चांगले वस्त्र घाला, स्किन डिसीज आने मत दो. स्किन डिसीज होऊन देऊ नका. इसलिए नहाना, म्हणून रोज नीट अंघोळ करणं, क्लीन रखना, स्वच्छ ठेवणं, ये जरूरी है. आणि हे सर्व गरजेचं आहे. क्या करते, काय करतात, दिन भर काम करने के बाद नहाते नहीं, दिवसभर काम केल्याच्या नंतर अंघोळ नाही करत. फिर वो पसीना से स्किन डिसीज होता है. माझ्या घामामुळे स्किन डिसीज होतं. तो शाम को नहा लेने का. आणि मग संध्याकाळी अंघोळ करायची. काम भी होने के बाद अगर नहाकर आप रहोगे तो दिन भर में जो पसीना आया रहता है, वो पसीना से स्किन डिसीज नहीं होगा. आणि जर तुम्ही सगळे कामं वगैरे करून संध्याकाळी अंघोळ केली तर मग तो दिवसभराचा जो घाम असतो त्याच्यामुळे स्किन डिसीज तुम्हाला नाही होणार. शरीर के लिए पाउडर का इस्तेमाल करो, शरीरासाठी पावडरचा वापर करा, ताकि बदन में पसीना जो है, स्किन डिजीज के जो पाउडर होते हैं, अच्छे अच्छे पाउडर है, उन पाउडरों को लगाओ. आणि जे स्किन डिसीजचे जे पावडर असतात त्याचा तुम्ही वापर करा. अपने शरीर के सारे जो पार्ट्स है अच्छे रखो. शरीराचे सगळे पार्ट्स चांगले ठेवा.
दारू पी के लीवर खराब करके दारू पिऊन लिव्हर खराब करून परमेश्वर को वैसा बॉडी मत दो। आणि जसं तुम्ही तुमचं शरीर देवाला देऊ नका. मोबाइल देखे आप अंधा हो गया, आणि मोबाईल बघून बघून डोळे खराब झाले ऐसा बॉडी परमेश्वर को मत दो। आणि असं शरीर देवाला देऊ नका. एकदम और उनसे क्या तकलीफ होने से शरीर खराब होता है बताइए। अभी तो लोग खाना जो भाजियाँ बना रहे लोग भाजी के ऊपर कलर डाल रहे हैं, लोक आता भाज्यांवरती कलर टाकतात वो खा के हम सबका पेट खराब हो रहा है। आणि खाऊन खाऊन पोट खराब होते. फास्ट फूड खा के आणि फास्ट फूड खाऊन फिर भी फास्ट फूड चलेगा, लेकिन ये भाजियों में जो केमिकल डालते हैं वो लोग, आणि भाज्यांमध्ये जे केमिकल ते लोक टाकतात, कलिंगड़ को जो इंजेक्शन मारते हैं, कलिंगडला जे इंजेक्शन मारतात, तरबूज को इंजेक्शन मारते हैं, टरबूजला इंजेक्शन मारतात. अलग अलग सारे। अभी फ्रूट आप देखो, फ्रूट वैसा ही रखो। पहले कैसे हमारे फ्रूट 2 दिन के बाद केला का उदाहरण 2 दिन में नरम हो जाता था, आणि 2 दिवसात केळं नरम पडायचं. अभी 8 दिन रखो आणि तुम्ही आता 8 दिवस वैसे ही दिखेगा। तो तसंच तुम्हाला दिसेल. नोट करो आप, तुम्ही नोट करा. सफरचंद जैसे आपने लाया है जसं तुम्ही आणलं 10 दिन होने दो, 10 दिवस होऊ द्या, वैसा ही दिखेगा। ते तसंच दिसेल. पहले 3 दिन में सफरचंद चेंज हो जाता था, आणि 2-3 दिवसामध्ये सफरचंद चेंज व्हायचा. क्योंकि जो लोग केमिकल मारते हैं, कारण आता ती लोक केमिकल मारतात लोगों को शरीर खराब हो रहा है आणि लोकांचं शरीर त्याच्यामुळे खराब होतं पैसों के लिए। पैशांसाठी. खाना बना रहे उसमें कलर डाल रहे, जेवण बनवतात त्याच्यात कलर टाकतात कलर डालकर लोगों का पेट खराब कर रहे हैं। आणि कलर टाकून लोकांचे पोट खराब करतात. तो ऐसी बहुत सारी बातें हैं। तो हमें क्या करना है, ये प्रभु का है, हम समझना है कि प्रभु के लिए वापस इसे लेना है। आणि हे शरीर देवाचं आहे आणि आपण विचार करायचं हे शरीर देवाचं असल्यामुळे त्याला ते पुन्हा परत करायचं आहे बहुत जरूरी है। आणि खूप गरजेचं आहे. तो इसलिए ये प्रभु का शरीर है, आणि म्हणून त्याला देवाचं शरीर आहे, परमेश्वर की महिमा करो, देवाचा गौरव याच्यात आहे. परमेश्वर के लिए देवासाठी जगा जिंदा रहो, आणि त्याला तुम्ही देवासाठी जीवन इस शरीर से भले भले काम करो, आणि या शरीराच्या द्वारे चांगली चांगली कामं करा, अच्छे अच्छे काम करो। चांगली चांगली कामं करा. जब आप इस शरीर को भले भले काम करोगे तो प्रभु इस शरीर को जिलाएगा, मृत्यू आने नहीं। आणि या शरीराच्या द्वारे जर तुम्ही चांगली चांगली कामं केली तर त्याच्यावरती मृत्यू येऊ नये देणार. इस शरीर को कष्ट और दर्द से जाना नहीं, आणि या शरीराला कष्टातून त्रासातून जावं नाही लागणार मृत्यू से जाना नहीं पड़ेगा। आणि मृत्यूतून जावं नाही अगर लागणार. आप मृत्यू का अनुभव, दुख का अनुभव नहीं लेना चाहते हो तो इस शरीर से भले भले काम करो। आणि जर मृत्यूचा दुःखाचा अनुभव तुम्हाला या शरीरामध्ये नाही घ्यायचा तर या शरीराच्या द्वारे चांगली चांगली कामं करा, भले भले काम करो। चांगली चांगली कामं करा. तो इस शरीर में जो भी पार्ट्स है, शरीरामध्ये जे पार्ट्स आहेत पार्ट से परमेश्वर की महिमा करो। आणि त्या पार्ट्सच्या द्वारे देवाचा गौरव करा. क्या होगा, तेव्हा काय होईल, तब आपका शरीर परमेश्वर ग्रहण करेगा। आणि तेव्हा तुमचं शरीर देव स्वीकारेल. अगर आप खुद सोचो, आणि तुम्ही स्वतः विचार करा, आप भिखारियों को तुम्ही भिकाऱ्यांना मेले कुचले कपड़े, फटे हुए कपड़े, आणि ज्यांनी मळलेले असे कपडे घातले, गंदे घाण आहेत, क्या ऐसे शरीर, ऐसे व्यक्ति को आप घर में लोग आणि अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या घरात घ्याल का, उसे स्वीकार करोगे, त्याला स्वीकार करा अपने हाथ मिलाओगे, आणि त्याच्याशी हात मेरे मिळवून बाजू में बैठोगे? त्याच्या बाजूला बसाल, बताइए, सांगा. नहीं बैठेंगे ना? नाही बसणार. क्यों नहीं बैठेंगे? का नाही बसणार. एक वास मारता है, एक वास मारतो, फिर वो वास भयंकर रहता है। दूसरा, तुमने गंदे कपड़े पहने रहते, हम भी गंदे हो जाएंगे ना, हमारे भी बदन से वही वास आएगा। आणि आपल्या शरीरातून तोच वास येतो. इसीलिए प्रियो हम क्या करते हैं, ऐसे लोगों को घर में नहीं लेते, उनके बाजू में नहीं बैठते। आणि अशा लोकांना आपण घरात घेत नाही आणि त्यांच्या बाजूला बसवतो. तो फिर अगर हमने भी इस शरीर को अस्वच्छ, अशुद्ध रखा तो क्या परमेश्वर उसके घर में हमें लेगा? मग जर आपण आपल्या शरीराला अस्वच्छ किंवा अशुद्ध ठेवलं तर मग देव त्याच्या घरामध्ये आपल्याला घेईल का, नहीं लेगा ना। नाही घेणार ना. इसीलिए याद रखो, आज का वचन प्रभु आपको कहता है कि ये जो शरीर आपको मिला है ये आपकी ओर से नहीं, ये परमेश्वर ने आपको ये शरीर दिया है। आणि म्हणून आज देव तुम्हाला हे शिकवत आहे की जे तुमचं शरीर आहे ते तुमच्याकडून तुम्हाला नाही भेटले, ते देवाकडून तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आप इस शरीर को अपने लिए इस्तेमाल नहीं कर, आणि म्हणून तुम्ही या शरीराचा वापर स्वतःसाठी नाही वापरू शकत, परमेश्वर के लिए इस्तेमाल करना। आणि तुम्हाला त्याचा वापर देवासाठी करायचा आहे. परमेश्वर ने आपको इस पृथ्वी पर
जन्म दिया आणि देवाने तुम्हाला या पृथ्वीवरती जन्म दिला और परमेश्वर के लिए दिया है। आणि देवासाठी दिलेला आहे इसलिए इस शरीर को आणि म्हणून या शरीराला जिंदा, जिवंत पवित्र पवित्र और परमेश्वर की सेवा के लिए दो। आणि देवाच्या सेवेसाठी द्या माहीत झालं तो इसे जिंदा रखो आणि याला जिवंत ठेवा और इस शरीर के द्वारा ही भक्ति करना। आणि या शरीराच्या द्वारेच भक्ती करायची बहुत से लोग क्या कहते हैं, खूप सारे लोक काय म्हणतात आमच्या मनात देव आहे, हमारे मन में परमेश्वर है काय गरज नाही मंदिरात यायची, और जरूरत नहीं है कलीसिया में जाने की चर्चमध्ये यायची। चर्च में आने की माझा 24 तास माझ्या हृदयात आहे, और वो 24 घंटा मेरे हृदय में आहे ना। है ना पण देवाने शरीर का दिलं, तो परमेश्वर ने शरीर देऊ दिया ह्यासाठी दिलं की बाबा ह्या शरीराच्या द्वारे तुम्ही त्याच्या जवळ या और इसलिए दिया कि शरीर के द्वारा आप उसके निकट आ आणि जाए देवामध्ये जो आनंद आहे त्याचा आनंद तुम्ही शरीरात घ्या। और परमेश्वर में जो आनंद है वो आनंद आप अपने शरीर में आपण असं म्हणतो का, हम ऐसा बोलते हैं क्या ओ माझा जीव तृप्त झालाय जीवन बघून, और मेरा मन तृप्त हो चुका है खाना देखकर मला जेवायची काही गरज और मुझे अभी खाना खाने की कोई जरूरत नहीं दिवसातून गबा 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 3-4 वेळा जेवतो ना, और दिन भर में 3-4 बार हम खाना खाते ही है ना चणे घेतो, 10 रुपयाचे शेंगदाणे घेतो, और शेंगदाणा लेते चना लेते फुटाणे, काजू फुटाणे, काजू खाते जे खायची इच्छा आहे, जो खाने की इच्छा है घेतो पट गप्पा गप्पा। आपण माझा जीव तर तृप्त झाला आहे, मला कशाला जेवणाची गरज। हम कभी ऐसा बोलते हैं कि अभी मेरा मन तो तृप्त हो चुका है मुझे अभी खाने की क्या जरूरत है आपण जेवतो और हम खाना खाते आणि हैं त्या जेवणाचा आनंद घेतो, क्योंकि उस खाने का हम आनंद लेते हैं मग त्याच रीतीने तो उसी रीतीने ह्या शरीरामध्ये आपण जेवतो आणि त्याचा आनंद घेतो। जैसे इस शरीर में हम खाना खाते हैं और उसका आनंद लेते हैं तसंच देवाबरोबर बसून, देवाच्या चरणावर बसून देवाचा आनंद घ्यावा म्हणून देवाने हे शरीर दिले। तो वैसे ही हम परमेश्वर की संगति में बैठे और जो परमेश्वर का आनंद है उसका अनुभव हमें शरीर में है इसलिए परमेश्वर ने हमें शरीर दिया म्हणून सतत बाहेरच राहणं, इसलिए हमेशा बार बाहर ही रहना देवाकडे न येणं, परमेश्वर के निकट न आना कधीतरी येणं, कभी कभार आना ही देवाची इच्छा नाही। ये परमेश्वर की इच्छा नहीं है जसं रोज जेवतो, जैसे रोज खाना खाते हैं रोज देवाकडे येणं, रोज परमेश्वर के पास देवाच्या आना चरणावर बसणं, और परमेश्वर के चरणों पर बैठना तुम्हाला शिकवलं जातं रोज घरात प्रार्थना करत और राहा, इसलिए आपको रोज सिखाया जा रहा है कि रोज घर में प्रार्थना करो देवाच्या चरणावर जा। परमेश्वर के चरणों पर जाओ त्याचा आनंद जेव्हा तुम्ही घेता ना, तर जो या जगामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही, ते दुःख तुम्हाला शरीरात येणार नाही। क्योंकि उसकी संगति में बैठकर जो आनंद है वो आनंद आप लेने के बाद इस संसार के दुखों का संकटों का सामना आपको करने की जरूरत नहीं पड़ेगी लक्षात ठेवा। याद रखना म्हणून हे शरीर देवाचे, जैसे शरीर परमेश्वर का है व्यभिचारापासून वाचून, व्यभिचार से बचे रहो पापापासून दूर राहा, पाप से दूर रहो या शरीराच्या द्वारे देवाची सेवा करा। और इस शरीर के द्वारा परमेश्वर की सेवा करो देव जेव्हा या शरीराला बोलवतो त्यावेळेला कधी म्हणू नका मला टाईम नाही, मी कामात आहे, याच्यात आहे, मी खूप बिझी आहे, असं कधी म्हणू नका। और जब जब परमेश्वर आपको इस शरीर के द्वारा अपने पास बुलाता है संगति करने के लिए तो कभी मत बोलना मैं बिजी हूँ, मुझे मेरे पास टाइम नहीं है, ऐसा कभी मत बोलना। शरीराच्या द्वारे देवाला काय करा, महिमा द्या, जैसे अपने शरीर के द्वारा परमेश्वर की महिमा करना त्याचा गौरव करा। और उसकी महिमा करो शरीर असं देवाला चढवा, और अपना शरीर इस रीति से परमेश्वर को चढ़ाओ खुश झाला पाहिजे। कि परमेश्वर खुश होना असं चाहिए म्हणणार नाही का ते वास येतो तुझ्या शरीरात, और ऐसा नहीं बोलना चाहिए कि तेरे बदन से बदबू आ रही है, असं नाही म्हणणार पाहिजे। ऐसा वो नहीं बोलना चाहिए। आपल्या बाजूला बसलं पाहिजे, वो अपने निकट हमारे पास बैठना चाहिए पवित्र देव आहे, और क्योंकि वो पवित्र परमेश्वर है आपल्या बाजूला बसला पाहिजे, आपल्या संगी बसला पाहिजे, आपल्या समोर बसला और पाहिजे। वो हमारे बाजू में बैठना चाहिए, हमारे साथ बैठना चाहिए, हमारी संगति में बैठना चाहिए। नेहमी लक्षात ठेवा। हमेशा याद रखो। आता मी तुम्हाला माझं एक उदाहरण सांगते। मी जेव्हा ट्रेनमधून यात्रा करत होती और मैं जब ट्रेन से यात्रा कर रही थी तर माझ्या बाजूने एक बाई मुलगी बसलेली, और मेरे बाजू में एक लड़की बैठी थी, चांगली होती, अच्छी थी वो कपडे बिपडे चांगले होते, और कपड़ा कपड़ा सब अच्छा था तिच्या डोक्यात खूप ओवाव। और उसके सिर में बहुत जुए थे। मी सहज अशी बाहेर खिडकीजवळ अशी बाहेर बघत असताना सहज मला तिच्या निकड असं केसावर अशी भू दिसली और मैं बाहर खिड़की की तरफ देख रही थी पर उसके जब मैंने देखा तो उसके बालों में बहुत जुए थे। आणि नंतर मी सहज तिच्या डोक्याच्या वरती बघितलं तर भू अशा खटखट चालत होती। म्हणजे या हव्याने जर माझ्यावर उडल्या तर मी पटकन उठली आणि दुसऱ्या डब्यात आपल्या लेडीजला 3 सेक्शन असतं त्या सेक्शनला गेली आणि बाजूला बसायला बघितलं त्या बाईच्या डोक्यात आहे का,
लक्षात ठेवा. याद रखना. म्हणजे तुम्ही विचार करा, जर एक माणूस असून सुद्धा जर आपण घाणीला पसंत करत नाही, और इंसान होने के बावजूद भी हम गंदगी को पसंद नहीं करते. लक्षात ठेवा, देव का आपल्यामध्ये घाण असेल मग तो आपल्याबरोबर बसेल का? तो परमेश्वर अगर हमारे अंदर गंदगी होगी तो परमेश्वर हमें पसंद करेगा क्या? आपल्या डोक्यात घाण असेल तर तो पसंत करेल और का? हमारे सिर में गंदगी है तो हमें पसंद करेगा क्या? घाणेरडे घाणेरडे विचार गंदी गंदी सोच डोक्यात फिरतात आहे. और हमारे मनों में घूम रहे हैं. पुन्हा दुसऱ्याच्या बाबतीत, किसी दूसरे के आई मायने, वडिलांसाठी, माता पिता के लिए, बायकोसाठी, पति के लिए, नवऱ्यासाठी, पति के लिए, मुलांसाठी, बच्चों के लिए, शेजाऱ्यांसाठी पड़ोसियों के लिए. जर वाईट विचार आहेत और अगर बुरे बुरे विचार हैं तर उवाच आहेत. तो वो जुए की नहीं है. म्हणून आपले मन सुद्धा शुद्ध कर, और इसलिए अपने मन को भी शुद्ध करो, चांगलं ठेवा. अच्छा रखो, तुमचे डोळे स्वच्छ ठेवा. अपनी आंखों को अच्छे रखो. तुमच्या डोळ्यात चिपूड आला और आपकी आंखों में अगर तिनका है, नाही, चिपूड घाण येते ना, घाण चिपूड झाली त्याला, हिंदी में भी चिपुडी बोलते. हां, तो ते जर आला अगर वो आए तर बघायला कसं वाटतं? तो देखने के लिए कैसा लगता है? ते डोळे वो आंखें चांगलं नाही वाटत ना. अच्छा नहीं लगता. आपण काय म्हणतो, हम क्या बोलते हैं? तुमच्या डोळ्यात घाण आली और आपकी आँख में गंदगी है, दुसरं चांगलं नाही वाटत ना. अच्छा नहीं लगता. काही लोक तसेच बघतात. और कुछ लोग ऐसे ही देखते हैं. घाण तर वाटते, पण आता कसं त्याला सांगायचं समोरच्या व्यक्तीला? और अभी गंदगी तो लग रही है तो अभी सामने वाले व्यक्ति को कैसे बताएंगे? लक्षात ठेवा, आपण तशा माणसाच्या समोर उभं राहत नाही. और ऐसे इंसान के सामने हम खड़े नहीं रहते. पण आपण पण जर घाण डोळ्याने बघत असतो, अगर हमारी आंखों से कुछ गंदा देख रहे हैं घाण आहे तर देव आपल्या समोर बसेल का? आपल्याला बघेल का? और हमारी आंखों में गंदगी है तो हमारा परमेश्वर हमें देखेगा क्या? हमारी संगति में बैठेगा क्या? बघा, काही काही लोक बोलतात, और कुछ कुछ लोग बात करते हैं इथे आहे ना चुकी असते, और यहाँ पर उनकी दुखी होती है. आणि मग बोलताना अशी चुकी उडवतात. बोलते समय ऐसे थूक उड़ाते हैं. त्यांना त्यांना खूप बघा, तुम्ही केले काय, तुम्हाला आले, माझ्या तर खूप आले नजरेत. ते बोलताना इथं खूप चुकी असते. और वो बात करते समय उनके मुंह के ऊपर बहुत दुखी रहता है. मला त्यांना बोलावं लागतं, मुझे उनको बोलना पड़ता है कोण कसं? अपना मुंह साफ करो. कारण मला भीती यायची की ते खूप माझ्या उडू नये. मुझे ये डर होता है कि उनकी जो थूक है वो मेरे ऊपर उड़कर ना आ जाए. चुकी जमा झाली, चुकी जमा झाली, पुसं पुसं. और इसलिए मैं उनको बार बार बोलती हूँ कि जमा हो चुकी है, उससे पूछो. घाण आहे. और वो गंदगी है. त्यासाठी जर आपल्याही तोंडावाटे घाण निघते, तो वैसे हमारे मुंह की द्वारा अगर कुछ गंदी बातें तर निकलती है श्राप, शिव्या, श्राप, निंदा निघते, और दूसरों के लिए श्राप गालियाँ निकलती है, तर देव आपल्याशी वार्तालाप करेल. तो हमारा परमेश्वर हमसे वार्तालाप करेगा. जपा, और इसलिए ख्याल करो, शरीराला जपा, शरीर का ख्याल करो, चांगलं ठेवा, अच्छे से रखो स्वच्छ ठेवा. और स्वच्छ रखो. आध्यात्मिक रीतीने पण आर्थिक रीति से भी आणि शारीरिक क्रियेनुसार सुद्धा. शारीरिक रीति से भी. आता 2-2 दिवस आंघोळ करणं दो दिन में नहाना ही चांगली सवय नाही. और ये अच्छी आदत नहीं है. रोज आंघोळ करा, रोज नहाना स्वच्छ कपडे घाला. और अच्छे कपड़े पहनना. काही काही लोक शर्ट घालतात, असे लावतात, और कुछ कुछ लोग शर्ट पहनते हैं और लगा देते हैं 4-5 वेळा वापरतात. और 4-5 बार इस्तेमाल करते हैं. वैसा मत करो. इस्तेमाल किया तो धोने के लिए डालो. का? क्यों? अंगाचा वास आणि मळ त्याला असतो. क्योंकि आपकी बदन का जो पसीना होता है वो उसको लगा हुआ रहता है. साड्या घालतात, आप साड़ी पहनते हैं त्या साड्या कधी धुत नाही. और वो साड़ी को आप धोते नहीं. काय म्हणतात? क्या बोलते हैं? त्याचा कलर जाईल. उसका कलर चला जाएगा. हो, खूप बायका. आता मला पण, मी परवा एका घरात गेलेली, त्या साडीला हातात घेतात, त्या साडीचा घमाट घमाचा वास आला. साडी किती छान होती, म्हणजे ही घातली लग्नाला, मला वाटतं ही धुतली नाही वाटत, लगेच मी गेली. लोक काय, बायका काय विचार करतात, साड्या धुतल्या त्याचा धुणं तर गरजेचं ना. तुम्ही लग्नात ती साडी घातली म्हणजे किती घाम सुटला असेल. और शादी में आपने वो साड़ी पहन तो कितना पसीना आया होगा. त्याला धुवा, उसको धो. कारण बायबल सांगतं की तुमच्या अंगावर सुद्धा कपडे स्वच्छ घाला. और बाइबल बताती है कि अपने बदन पर स्वच्छ कपड़ा पहनो. स्वच्छ कपडे घाला, और अच्छे कपड़े धुतलेले पहनो. कपडे घाला. धोए हुए कपड़े पहनो. जेव्हा मोसेस म्हणाला त्यांना की तुम्हाला मी देवाशी भेटवतो, और उन्होंने कहा कि मैं परमेश्वर से तुम्हें मिला कर देता हूँ. तर त्यांना काय आज्ञा दिली? तो उनको क्या देंगे? पवित्र राहा, पवित्र रहो कपडे धुवा, और अपने वस्त्रों को धो धुतलेले कपडे घाला. और धोए हुए वस्त्र पहनो.
स्त्रियांच्या जवळ जाऊ नका और म्हणजे स्त्रियों के पास मत जाना, व्यभिचार करू नका. मतलब व्यभिचार मत करना. आणि तिसऱ्या दिवशी खरंच देव आला. और तीसरे दिन सचमुच परमेश्वर आया. असा आला ऐसे आए ते तर एवढे घाबरले कि वो इतना डर गए. ते बोलले मोसेस आम्हाला गावाला नाही बघायचं. अजून आलं पण म्हणजे उतरलंच नव्हतं. तो उतरणारच होता. और उसी उतरने वाला ही था परमेश्वर. उतरायच्या अगोदर तो असा गडगडाट, और उतरने से पहले ही इतना गड़गड़ाहट, हा विजा चमकल्या, बिजलियां चमक रही थी, धार, अंधकार हो चुका था. भूकंप भूमिकंप झाला ना. पहाड तो पर्वत हलायला लागला. और वो पहाड़ हिलने लगा. त्यांना भीती वाटायला लागली. उनको डर लगने लगा. बोला मोसेस उन्होंने कहा मोसेस, आम्हाला देवाचा आवाज नाही हमें ऐकायचा. परमेश्वर की वाणी नहीं आम्हाला सुननी नाही देवाला बघायचं. और हमें नहीं परमेश्वर को देखना है. कारण त्यांनी मिश्रमध्ये कोणत्या देवाला बघितले? क्योंकि उन्होंने मिस्र देश में कौन से परमेश्वर को देखा था? मूर्त्यांना, मूर्तियों को. मूर्तीनं बघितलं होतं. और वो मूर्तियों को उन्होंने देखा था. बरोबर आहे. ते 430 वर्ष इस्रायली लोक कुठे होते? मिश्र देशात होते ना. और 430 साल तक वो मिस्र देश में थे. इजिप्त देशामध्ये. और मिस्र देश में थे. इजिप्त देशामध्ये ते लोक मी कुणाला पाहिलं? मिस्री देवांना. और मिस्र में रहते समय उन्होंने मिस्रियों के ईश्वर को देखा था. मूर्तींना पाहिलं. मूर्तियों को देखा. मूर्तीला पण बघून घाबरतं का? और मूर्तियों को देखकर कोई डरता है क्या? खरा देव ज्यांनी ही सृष्टी बनवली तो भययोग्य देव आहे. जो सच्चा परमेश्वर है वो बहुत भययोग्य परमेश्वर है. तो यायच्या अगोदरच त्याने त्याचं फक्त हलकीशी झलक दाखवली. विजांचा काठराट झाला. और उसने से हल्की सी झलक दिखाई, बिजलियां चमकने लगी भूमिकंप झाला. और भूमिकंप हो गया. त्यांना कळालं बाबा तो मिस्री देवासारखा नाही. त्याचा मुद्दे होते हाच खरा देव आहे. तुला नाही आम्हाला नाही बघायचं. और उनको समझ में आ गया कि मिस्रियों की मूर्तियों की नहीं है सच्चा परमेश्वर. इसलिए उन्होंने कहा कि हमें नहीं देखना. माहिती पडलं? आपको मालूम पड़ा? कपडे धुवा. और इसलिए अपने वस्त्र धो. तुम्ही भले 10 मिनिटासाठी किंवा 1 तासासाठी तुम्ही कुठेतरी गेलाय, बाजारात गेलाय, तर ते कपडे धुवायला टाका. और 10 मिनट के लिए या फिर 1 घंटे के लिए अगर आप फिर भी बाजार में गए तो फिर वो कपड़ा धोने के लिए डालो. नंतर आधी तवाने कपडे घाला. और अच्छे नए वस्त्र पहनो. शरीराला हे देवाचं शरीर आहे, त्याला चांगलं कपडे द्या. और ये परमेश्वर का शरीर है, इसे अच्छा वस्त्र दो. स्वच्छ ठेवा. कारण तुम्ही सतत देवाच्या उपस्थितीत जाता. क्योंकि आप बार बार परमेश्वर की उपस्थिति में जाते हैं. समजा ती जी साडी, अगर समझो वो साड़ी, जी मी काल परवाची जी 2 दिवसाच्या अगोदरचं सांगते की ती जी साडी जी होती त्याला ते घामाचा घमघमाट येत होता. और उस साड़ी को पसीने की बदबू आ रही थी. जर मी त्याला बाजूला ठेवली, और अगर मैंने उसको बाजू में रखी बाया जेव्हा त्या घालतात और जब स्त्रियाँ उसे पहनती है मग देवाच्या उपस्थितीत देव जवळ येईल. तो परमेश्वर की उपस्थिति में जब आती है तो परमेश्वर उनके निकट जाएगा क्या? म्हणून याजकांना सांगण्यात आलं होतं श्री याजक से कहा गया था सणाचे कपडे घाला. सणाचे कपडे का? सन के वस्त्र पहने. जेव्हा तू माझ्याजवळ सेवा करशील तर तुझ्या घामाचा वास मला येणार. क्योंकि जब तू मेरे पास आएगा, जब मेरी सेवा टहल करेगा तो तेरे पसीने की बदबू मुझे नहीं है. याजकांना खास स्पेशल सांगितलं. और इसलिए याजकों को खास ऐसा बोला गया था. म्हणून लक्षात ठेवा हे देव खूप अनमोल आहे. और ये बहुत अनमोल है. हे शरीर ये शरीर तुम्हाला फुकटचं मिळाले. आपको मुफ्त में मिला, मला पण फुकटचं मुझे मिळाले. भी मुफ्त में मिला. नंतर ना जेव्हा काही एखादी गोष्ट फुकट भेटते तर त्याची व्हॅल्यू नसते. और जब कोई वस्तु हमें मुफ्त में मिलती है तो हमें उसकी कीमत नहीं होती. काही करत कचरा पण खातात, तंबाखू खातात, बिडी पितात, गुटखा करतात, सगळंच गांजे पितात, काही घेतात. और चरस, गांजा, दारू, सिगरेट ये सब कुछ दे देते हैं. एवढं छान शरीर और इतना अच्छा शरीर परमेश्वर ने दिया है. काही घेण्यासाठी येतात. और कुछ भी देने के लिए दिया है क्या? चांगल्या चांगल्या वस्तू चारा. तो अच्छी अच्छी वस्तुएं खिलाओ ज्याच्याद्वारे हे शरीराला आरोग्य भेटेल, और जिसके द्वारा आपके शरीर को चंगाई मिलेगी, चांगलं भेटेल. अच्छा मिलेगा. खूप छान, बहुत अच्छा चांगलं भेटेल. और अच्छी बातें मिलेंगी. कारण हे शरीर पुन्हा देवाला द्यायचं. क्योंकि ये शरीर हमें फिर से परमेश्वर को देना है. म्हणून पुन्हा देण्यासाठी देवाने इथे सांगितलंय त्याला गाडा. और फिर से देने के लिए परमेश्वर ने यहाँ पर कहा है उसे दफन करो. जेव्हा या शरीराला जाळलं जातं और जब इस शरीर को जलाया जाता है तर शरीराचा नाश होतो. तो उस शरीर का नाश हो जाता है. देवाची जर तुम्हाला देव या शरीराला पुन्हा जिवंत करतो और परमेश्वर इस शरीर को फिर से म्हणून उठाएगा. त्याला गाडा. और इसलिए आप उसको दफन करो. जोपर्यंत जिवंत आहे त्याला सांभाळा. जब भी लोग जीवित है तो उसे संभालो. देवाचं आहे, परमेश्वर का है. त्याने विधी दाखवलेली आहे, त्याने नियम दाखवलाय पुन्हा देवाला कसं द्यायचं. और उसने विधि नियम दिखाया कि कैसे परमेश्वर को कैसे देना है. देवाने माणसाला कसं बनवलं? मातीतून. और परमेश्वर ने मनुष्य को कैसे बनाया? मिट्टी से. म्हणून मातीतच पुन्हा तो द्यायचं. इसलिए मिट्टी में ही फिर से उसे लेना है. असं आकाशात असं शरीर पडलं नाही का? और इसे आकाश से हमारा शरीर गिरा हुआ नहीं है.
पडतं ना, गिरा मातीतून बनवलं, परमेश्वर ने मिट्टी के द्वारा बनाया, त्याला पुन्हा माती असते. तो उसे फिर से मिट्टी नहीं करो, म्हणून शरीराला जिसे अपने शरीर का ख्याल करो. देव तुम्हाला आशीर्वाद प्रभु आपको आशीष दे. प्रार्थना. आपण प्रार्थना करू. तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, आम्ही गेल्या 3 आठवड्यापासून प्रभू पवित्र तुझ्या शरीराच्या बाबतीत पाहत आहोत प्रभू. हे शरीर किती अनमोल आणि किती चांगलं आहे प्रभू. बऱ्याच जणांना या शरीराला वीट आणि खूप वाईट रीतीने या शरीराची वागणूक करतात. काही लोक काही खातात, काही लोक प्रभू जे योग्य नाही, शरीराची हानी होईल अशाही गोष्टी करतात. त्याच रीतीने प्रभू काही लोक शरीराला मारूनही टाकतात, आत्महत्या करतात प्रभू, किंवा एक दुसऱ्यांचा खून करतात. जेव्हा मी शरीर तुझं आहे, तू दिले, तूच घेणार. म्हणून आम्हाला कुणाच्याही शरीराचा अंत करण्याचा, इव्हन स्वतःच्या पण शरीराचा अंत करण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्हाला आमचे हे शरीर जे तू दिले त्याच्याद्वारे तुझा गौरव करण्यासाठी सहाय्य करतात. हे यांनी जे वचन ऐकलं प्रभू यांच्या लक्षात राहण्यासाठी सहाय्य करतात. त्यांना आशीर्वाद दे, लागणारी सगळी गरज पूर्ण कर. कृपेचे पंथ मागते, तुझं रक्त लावते, त्यांना खूप भरभराटी दे. या देहाच्याद्वारे तुझा गौरव करण्यासाठी सहायता कर. मला तुझ्यासाठी वेळ नाही असं कधीही मी म्हणू नाही प्रभू, कारण एक वेळ अशी येईल जेव्हा यांचे डोळे बंद होतील, तेव्हा तू म्हणशील मलाही तुझ्यासाठी वेळ नाही, आणि प्रभू तू नकारशील, आणि तुझं नकार म्हणजे आमच्या सर्व माणसांचं नरकार झालं. त्यामुळे पवित्र पिता माणसाला बुद्धी दे, ज्ञान दे, सचेत कर. या जगाच्या मध्ये राहून या जगाच्या ईश्वराने दृष्टाने जी पट्टी बांधली मनावर ती काढ, आणि सत्य कळण्यासाठी आणि सत्य समजून तुझ्या मागे चालण्यासाठी सहाय्य कर. तुझं रक्त लावते, तुझी विपुल दया आशीर्वाद माग. माझे आलेल्या लहान मुलांपासून मोठ्यांना तू आशीर्वाद दे, आणि तुझ्या कृपेमध्ये सुरक्षित दे. सर्व आदर मान महिमा तुला दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने प्रार्थना. आमेन.